सासरे बुवा त्यांच्या कामानिमित्त मला गावी घेऊन गेले. एकदा घरात लाईट नसल्याने ते माझ्या खोलीत आले. मी बेडवर झोपलेले पाहून त्यांनी हळूच त्यांचा हात माझ्या नको तेथे ठेवला आणि माझ्या चेहऱ्याजवळ आले. सासरे हळूच आपला चेहरा पुढे केला. सासरे बुवा एकदम जवळ येऊन माझ्या हातांवर किस करत करत कपाळावर आला आणि मग माझ्या गालांवर किस करू लागला. नंतर तो त्याचा ओठ माझ्या ओठांवर ठेवले आणि खूप जोरजोराने मला. मित्रांनो, माझे नाव प्रिया आहे आणि आम्ही एका मोठ्या शहरामध्ये राहतो, कारण माझा नवरा इथे सरकारी नोकरीला आहे. आमच्या घरात मी, माझे नवरा आणि सासरे बुवा तिघे जण राहत होतो. माझी सासूबाई माझ्या लग्नाच्या आधीच वारली होती. आम्ही एकदम सुखाने जीवन जगत होतो. पण सासरे बुवा आणि माझ्यात हे सर्व काही होईल हे मला माहीत नव्हतं. एके दिवशी माझ्या नवऱ्याने मला फोन केला आणि म्हणाला, प्रिया, तुला माझ्या बाबासोबत काही कामासाठी गावी जायचे आहे. मी म्हणाले, तुम्ही आमच्यासोबत येऊ शकत नाही का? तेव्हा नवरा म्हणाला, प्रिया, तुला माहीत आहे ना, मला ऑफिसच्या कामासाठी सध्या बाहेर विदेशात जावे लागतात. मला नाईलाज होता. मी म्हणाले, ठीक आहे अमर, तुम्हाला योग्य वाटेल ते. नवरा म्हणाला, बायको, आपल्या मालमत्तेचं काम करायचे आहे आणि ते खूप महत्त्वाचे आहे. मी म्हणाले, ठीक आहे अमर, जाते मी, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. अमर म्हणाला, प्रिया, तुला फक्त बुधवार ते रविवार बाबांसोबत घालवायचं आहे. गुरुवारी काम कर आणि रविवारी परत या. तुलाही नवीन बदल मिळेल. आपलं गाव खूप सुंदर आणि मोठे आहे. मी म्हणाले, ठीक आहे अमर, काळजी करू नका, मी सासरे बुवा सोबत जाते. आता माझ्या सासरे बुवाबद्दल बोलूया. म्हणजे माझे सासरे. त्यांचे वय सुमारे 65 वर्षाचे आहे. पण या वयातही ते शरीराने लांब, भरदार, तगडे शरीराचे आहेत. आमचा व्यवसाय चांगला आहे. आमचे जरा कुटुंब उच्च मध्यमवर्गीय आहे. आमच्या घरात सगळेच अर्निंग करतात, त्यामुळे आमच्याकडे कार, गाडी आणि बंगला आहे. मला एक मुलगी आहे, पण तिचा जन्म सिझर होऊन झाला आहे. माझ्या नवऱ्याने मला त्यांच्या गावी जायला सांगितल्यावर मी आतून थोडी आनंदी झाले. त्या रात्री मी दुसऱ्या दिवशी गावी जायची तयारी करू लागले. मग मी माझ्या सासऱ्यांच्या खोलीत गेले. घरी मी नेहमी साडीचा पदर डोक्यावर नेसायची. आमच्या घरात अशी प्रथा होती की स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतल्याशिवाय कोणत्याही पुरुषासमोर जायचं नाही. मी एकदम संस्कारी सूनबाई आहे. तर आता मी माझ्या सासऱ्यांच्या समोर खोलीत गेली. पण माझे सासरे एक मूव्ही बघत होते. मी म्हणाली, सासरे बुवा, जास्त वेळ मोबाईल बघत बसू नका. उद्या लवकर गावी जायचे आहे. तुम्हीच मला सांगितले होते. मी माझ्या सासऱ्यांच्या बॅगही काही वस्तू ठेवल्या होत्या. पण आता सासऱ्यांचा लक्ष दुसरीकडेच होते. ते व्हिडिओ वाचण्याऐवजी दुसरीकडेच बघत होते. एक गोष्ट सांगायला विसरली. माझे नाव प्रिया आहे. लोक मला घरातले पिऊ या नावाने हाक मारायचे. तुम्हाला सांगितले की माझे नाव प्रिया आहे. मी एका चांगल्या कुटुंबातील आहे. तर आता माझ्याबद्दल, मी खूप गोरी आणि थोडी लांब व भरदार शरीराची आहे. माझी नाक अगदी सरळ आहे. मी खूप सुंदर आहे. मी 35 वर्षाची आहे आणि दिसायला खूप सुंदर आहे. माझी उंची 5.6 इंच आहे. त्यामुळे माझे वरचे डोळे कसे असतील याची तुम्ही कल्पना करू शकता. माझे पिशव्यासारखे आहेत, खूप मोठे आहेत, पण ते थोडेसे पपईसारखे आहेत. मी एकदम साधी मॉडेल प्रिया एखाद्या मराठी चित्रपटातील हिरोईन सारखी आहे. तुम्हाला माझी कल्पना यावी म्हणून मी हे सांगत आहे. तो दिवस बुधवार आला आणि आम्ही
11 नंतर थोडे उशिरा निघालो. आम्ही कारने आलो, पण माझ्या सासऱ्यांनीही गाडी चालवली. पावसाचे दिवस असल्यामुळे कार हळूहळू चालवत होतो. थोड्या वेळाने जोरदार पाऊस पडायला लागला. सासरेबुवांनी कार साईडला लावली आणि आम्ही थोडा वेळ कारमध्ये बसलो होतो. पण पाऊस जास्तच वाढत होता. साईडला एक चहाची हॉटेल होती. आम्ही हॉटेलला गेलो आणि चहा ऑर्डर केला. थोड्या वेळाने वेटरने चहा आणला आणि आम्ही मस्त टेबलावर बसून चहा पीत बसलो. सासरेबुवा माझ्या गळ्याच्या खालच्या भागाला एकटक नजरेने बघत होते. आता संध्याकाळ झाली होती. पाऊस अजून जोराने येत होता. त्याच्यासोबत हवा पण खूप होती. त्यामुळे आजची रात्र आम्ही हॉटेलमध्येच तिथेच राहण्याचा विचार केला आणि एक रूम बुक केली. आम्ही त्या रूममध्ये गेलो. ती रूम मोठी नव्हती, पण 2 खोल्याचं छोटासा आणि स्वच्छ रूम होती. मग आम्ही जेवण ऑर्डर करून सोबत जेवण केले. जेवण झाल्यानंतर आम्ही झोपायची तयारी करू लागलो. तिथे एकच बेड असल्यामुळे आम्हाला आता सोबत झोपावं लागणार होतं. मी म्हणाले, सासरेबुवा तुम्ही बेडवर झोपा, मी शाल पांघरून खाली झोपते. सासरेबुवा लगेच म्हणाले, नाही नाही, तुम्ही बेडवर झोपा, मी खाली झोपतो. मी ठामपणे म्हणाला, असं होणार नाही. मी म्हणाले, आपण दोघेही बेडवर झोपू, कारण रूममध्ये ब्लँकेट पण एकच असल्याने आम्हाला एका ठिकाणी झोपावं लागणार होतं. मी सासरेबुवांना माझं म्हणणं मान्य करायला भाग पाडलं आणि आम्ही दोघेही एकाच जागी झोपलो. प्रवासाच्या थकव्यामुळे मला लगेच झोप लागली. जेव्हा माझी झोप उघडली तेव्हा मी आजूबाजूला पाहिलं. समोर भिंतीवर एक घड्याळ लटकत होतं आणि घड्याळ सकाळचे 8 वाजले होते. मी पाहिलं की सासरेबुवा उठले होते आणि ब्रश करत होते. त्यांनी माझ्याकडे पाहत गुड मॉर्निंग म्हणले आणि बाथरूममध्ये बोर्ड दाखवलं. मी बाथरूममध्ये गेले. तिथे कोलगेट ठेवलेलं होतं, म्हणून मी ते घेऊन ब्रश केलं. जेव्हा मी अंघोळ करून बाहेर आले तेव्हा मी नाईटी घालून आले, कारण गाडीचा प्रवास असल्यामुळे सासरेबुवांची पण परमिशन मिळाली होती. मी सासऱ्यांसमोर पहिल्यांदाच नाईटी घातल्याने सासरेबुवा माझ्याकडे एकटक नजरेने पाहत होते. तेव्हा मी सासऱ्यांकडे पाहिलं आणि काही क्षण त्यांच्या त्या देखाव्यात हरवून गेले. त्यांनी शर्ट काढलेलं होतं आणि ते फक्त बनियानवर होते. त्याचं शरीर खूप आकर्षक होतं. एवढ्या वयातही सासरेबुवा तरुण दिसत होते. एवढ्या वयातही ते व्यायाम करत होते. मी त्यांचा मोहक देहाकडे काही क्षण पाहत राहिले. मग आम्ही बॅगवरून जायला निघालो. रात्री पाऊस झाल्याने बाहेर थंडगार हवा होती. सकाळचं वातावरण खूप मस्त वाटत होते. सासरेबुवाने कार चालू केली आणि एन्जॉय करत आम्ही निघालो. रस्त्याने ट्रॅफिकमुळे संध्याकाळी 7ला गावाला पोहोचलो. आमचा एक छोटा बंगला आहे. समजा ते एका उंच ठिकाणावर आहे, पण गाडी तिथे जाऊ शकत नव्हती. एक मजली घर, मोठे मोठे नारळाचे झाड, थंडगार वारा. आमचे काही नातेवाईक पण आहेत, म्हणून त्यांनी आम्हाला जेवायला बोलवले. टिपटिप पाऊस पडत होता. आम्ही एका नातेवाईकांच्या घरी जेवणासाठी गेलो. खरे तर आम्ही सर्व खाद्यपदार्थ तिथे ठेवले होते. मग माझी मोठी सासूबाई आली आणि आमच्या दोघांमध्ये काही घरगुती बोलणे झाले. घरगुती राजकारण नक्कीच होत त्यात. त्या रात्री मोठ्या सासूबाई पण माझ्या घरी थांबल्या होत्या आणि माझे सासरे मोठ्या सासूबाईंच्या पतीसोबत त्यांच्या घरी दारू पीत बसले होते. त्यामुळे ती रात्र अशीच गेली. म्हणजे आमचा गुरुवार असाच गेला. दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. दुसऱ्या दिवशी सासरे त्यांच्या कामासाठी गेले होते. मी मोठ्या सासूबाईकडे होते. त्या रात्री आम्ही माझ्या मोठ्या सासूबाईंच्या घरी जेवण केले आणि माझे सासरे माझ्या मोठ्या सासूबाईच्या पतीसोबत दारूचा आस्वाद घेत होते.
कारण माझे सासरे देखील दारू पितात, पण आपल्या मुलासारखे म्हणजेच माझ्या नवऱ्यासारखी सवय नव्हती. मग सासरे बुवा निघून गेले. सासरे म्हणाले, सूनबाई मी बंगल्यावर जात आहे. मोठ्या सासूबाई म्हणाल्या, तुम्ही जा, आम्हाला थोडं बोलायचं आहे. काही वेळाने मी पण मोठ्या सासूबाईचं घर सोडले. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता, म्हणून मोठ्या सासूबाईंनी मला छत्री दिली आणि मी घरी आले. साडीचा पदर मी डोक्यावर घेतला होता. मी घरात आली. सासरे पुन्हा टीव्ही बघत होते. मी घरी आले, पण पाऊस आणि वाऱ्यामुळे मी पूर्णपणे भिजून गेली होती. आमचं घर खूप मोठं होतं, पण मला त्याला घर म्हणायला आवडतं. खाली एक हॉल होता आणि वर काही खोल्या पण होत्या. छत्री लहान असल्यामुळे मी खूप भिजले होते. आत येताच मी सासऱ्यांना म्हणाले, सासरे बुवा दारे खिडक्या बंद करा, नाहीतर पाणी आणि मच्छर आत येतील. मग सासरे बुवांनी खिडक्या दार बंद केले. अचानक घरातील लाईट गेली, पण काळजी नव्हती, कारण तेथे मेणबत्ती ठेवली होती. मेणबत्ती पेटवून मी म्हणाले, सासरे बुवा मला थोडी मदत कराल? सासरे बुवा म्हणाले, सूनबाई सांग, मी तुला काय मदत करू? मी म्हणाले, सासरे बुवा मेणबत्ती घ्या आणि माझ्याबरोबर वरच्या मजल्यावर या. सासरे बुवा म्हणाले, हो सुनबाई, आता असं पण खाली यायचं नाही आहे. चल तर आपण वरच्या मजल्यावर जाऊया. मग समोरच्या खोलीत आले. सासरे बुवांनी घराच्या कोपऱ्यात मेणबत्ती लावली. मग मी बाथरूममध्ये गेली आणि माझ्या सासऱ्यांना बोलावलं आणि म्हणाले, सासरे बुवा इथे इतके नळ का चालू आहेत? प्लीज बघा आणि पाणी बंद करा. सासरे बुवा बाथरूममध्ये आले आणि नळ बंद करू लागले, पण चुकून शॉवर सुरू झाला. मी पुन्हा भिजले. मी लाल साडी घातली होती आणि वर साडीचा पदरही होता डोक्यावर माझ्या. मग माझ्या लक्षात आले की सासरे बुवा गुपचूप माझ्याकडे बघत होते आणि माझी साडी ओली झाली होती. त्यातच पावसामुळे सासरे बुवा गुपचूप माझे हे शरीर पाहत होते. एक दिवस असं झालं, माझे सासरे नेहमी चौकीवर जायचे. मित्रांसोबत फिरायला जायचे. त्यांना थोडी सिगारेट ओढायची सवय होती. एके दिवशी असे झाले की सकाळी मी दुकानात गेले. पाऊस पडत होता. मी नेहमी साडीचा पदर डोक्यावर घेत असे. मी खूप संस्कारी सून आहे. मी माझे सामान घेऊन तेथे आणि आरशात बघितले तर माझी साडी समोरून थोडी ओली झाली होती आणि ती माझ्या, त्यामुळे मधून माझे चांगले दिसत होते. त्यातच माझी फुलून दिसत होती. साडी पारदर्शक असल्याने माझ्या चिलाखी दिसत होती. साडी मागून ओली होती. मग मी काही वस्तू घेऊन घराकडे निघाली. मग मला पण मजा यायला लागली. काही वेळाने सासरेबुवा घरी आले. मी ओली साडी होती आणि मला साडी बदलावी लागली. मी मुद्दाम सासरेबुवांच्या आजूबाजूला जायची. झाडू मारताना खाली वाकायची. कुठल्या ना कुठल्या बहाण्याने मी सासरेबुवांना माझं प्रदर्शन दाखवायला लागली आणि सासरेबुवा सुद्धा नेहमी माझ्याकडे त्यांच्या गुप्त नजरेने बघायचे आणि माझं सुंदर शरीर बघायचा आनंद घ्यायचे. जिथे सासरे बसले होते तिथे एक कपाट होते. मी कपडे घेतले आणि कपाटात ठेवलेली दुसरी गुलाबी साडीही काढली. त्या खोलीत दुसरी एक खोली होती. मी पेटीकोट आणि सर्व घेतले आणि दुसरी गुलाबी साडी घेतली आणि दुसऱ्या खोलीत गेले. बाहेर सोफ्यावर बसलेले सासरे मला साडी बदलताना दिसावेत म्हणून मी दरवाजा थोडा उघडा ठेवला. मी आता साडी बदलायला सुरुवात केली. आता मी पण ओली झाली होती, त्यामुळे मी माझ्या रूममध्ये साडी बदलत होते. दरवाजा थोडा उघडा होता. मला माहित होते की साडी बदलताना माझे सासरे गुपचूप माझ्याकडे पाहत होते, पण मी पण ते पाहिले पण दुर्लक्ष केले. साडी बदलताना माझ्या बांगड्या खूप वाजत होत्या.
त्यामुळे सासरे जरा गडबड करत होते. मलाही असा आनंद मिळत होता की कोणीतरी मला गुपचूप पाहत आहे. त्यात काय झालं ते माझे सासरे असले तरी, पण कोणीतरी पाहत आहे. सासरे त्या सोफ्यावर बसले होते. मला माहित होतं की ते माझ्या हालचाली पाहत आहे. ते त्यांच्या धोत्रात लपलेला काळा नागोबा ॲडजस्ट करत होते. मला माहित होते की सासरे आता तयार झाले होते. खोलीत खूप अंधार होता, पण मला मेणबत्तीच्या प्रकाशात सर्व काही दिसत होते. मग मी साडी बदलायला सुरुवात केली. माझे अंग इतके मोठे आहेत की मी माझा टॉवेल गुंडाळू शकत नाही. त्यामुळे असो, आम्हा दोघांमध्ये म्हणजे सासरे आणि माझ्यात 10 फुटाचे अंतर होते. ते सोफ्यावर बसून माझ्याकडे बघत होते. मी माझ्या लागलो. घट्ट असल्याने मी बटणे उघडण्याचा खूप प्रयत्न करत होते. आता माझे आले होते. माझी साडी खाली जमिनीवर होती. माझे भरलेले पोट आणि खोल नाभी सासरेबुवांना दिसत असावे. आता सासरेबुवा पूर्ण वेडे झाले होते. ते धोतातच आपल्या नागोबाला हालचाल करत होते. मला त्यांच्या हालचाली दिसत होत्या, पण त्यांचा चेहरा दिसत नव्हता, कारण खोलीत अंधार होता. आता मी शेवटचे बटन उघडले आणि सासऱ्यांच्या दिशेने थोडीशी वळली. आता नक्कीच त्यांना दिसले असतील. मग मी ते वरचा कपडा काढलं आणि बाजूला फेकून दिले. मी दुसरे कापड घेतले. हे सर्व खूप हळू चालले होते. आता साधारण 12 वाजले होते. मी सासऱ्यांच्या दिशेने जरा जास्तच वळली. साडी बदलताना माझ्या हातातील बांगड्याचा आवाज करत होत्या. बदलताना मी म्हणाली, मग सासरेबुवा, आज तुमचा दिवस कसा गेला? तुम्ही आज थकले असाल. आज प्रॉपर्टीच्या कामात खूप बिझी होता. सासरेबुवांनी पुन्हा एकदा आपला नागोबा आपल्या धोत्रात जुळवून घेतले आणि म्हणाले, हो सूनबाई, आज मला भरपूर काम होते, पण मी थकलो नाही. आपल्या या गावाची हवाही चांगली आहे. मी कपडे काढली होती, मग दुसरे कपडे घेऊन घालू लागली. हळूहळू एक एक बटन लावत होती आणि त्याचवेळी मी सासरीशी बोलत होती. होय, खोलीत वीज नव्हती. मी एक मेणबत्ती लावली होती आणि तिच्या प्रकाशात मला सासरेबुवांचा चेहरा दिसत नव्हता आणि सासरेबुवांना माझा चेहरा दिसत नव्हता. मी सासरेबुवांना म्हणाले, सासरे, एका मला खूप काळजी वाटते. सासरे म्हणाले, सूनबाई, तुला कशाची काळजी आहे? मी म्हणाले, सासरेबुवा, काल रात्री सारखे आज सोफ्यावर झोपू नका. माझ्यासोबत बेडवर झोपा. आपला बेड बराच मोठा आहे. आता मी माझी साडी नेसू लागली आणि म्हणाले, सासरेबुवा, कसं वाटलं? मजा आली का तुम्हाला? सासरेबुवा, मला माहीत आहे तुम्ही माझ्याकडे कसे पाहतात, पण हरकतच नाही. मला तुमची नजर आवडते. सासरेबुवा क्षणभर थांबले आणि म्हणाले, सूनबाई, एक गोष्ट सांग, तू खुश आहेस ना? मी म्हणाले, सासरेबुवा, आता मुद्द्यावर येऊ. सासरेबुवा म्हणाले, सूनबाई, काय मुद्दा आहे मला सांग, संकोच करू नको. मी म्हणाले, सासरेबुवा, मी आनंदी आहे असे तुम्हाला वाटते का? मी आनंदी आहे कारण आपण श्रीमंत आहोत. आपल्याकडे कार, बंगला सर्व काही आहे. पण सासरेबुवा म्हणाले, सूनबाई, पण काय? अजिबात संकोच करू नकोस. मला नेहमी तुला आनंदी पाहिजे आहे. मी म्हणाले, पण सासरेबुवा, मी खुश नाही. सासरेबुवा म्हणाले, सूनबाई, सांग, तू सुखी राहण्यासाठी मी काय करू? मी म्हणालो, तुमचा मुलगा. सासरेबुवा म्हणाले, सूनबाई, मला सांग, माझ्या मुलाची काय अडचण आहे? मी म्हणालो, सासरेबुवा, गाडी आणि बंगल्यात सगळे सुख आहेत असे तुम्हाला वाटते का? बायकोचा सर्व आनंद बेडरूम मध्येच असतो. सासरेबुवा म्हणाले, सूनबाई, सांग, संकोच करू नकोस. मी म्हणाले, सासरेबुवा, तुमचा मुलगा माझ्यासोबत काहीच करत नाही. आता त्याच्यात मला सुख देण्याची
ताकद नाही. होय बाबा, मला आनंद हवा आहे, मला सुख हवं आहे. बाबा, मला माहित आहे की तुम्ही तुमच्या बायकोशी म्हणजे सासूबाईंशी खूप प्रेम करत होते, पण ते आता आपल्यामध्ये नाही. तुम्हाला पण त्या गोष्टी करायला खूप दिवस झाले आहे. तुम्हाला अनेक वर्षापासून सुख मिळाले नाही. सासरे बुवा शांतपणे ऐकत होते. मी म्हणाली, मला माहित आहे की कधी कधी तुम्ही माझ्याकडे तसे बघता. मला माहित आहे की आज मी तुमच्या खोलीत आली तेव्हा तुम्ही माझ्याकडे बघत होते. मग सासरे बुवा थोडे नर्वस झाले आणि माझ्या मागे येऊन माझ्यावर हात फिरवून त्यांनी डायरेक्ट पुढचं पाऊल टाकलं. आम्ही अजूनही बाल्कनीतच होतो. समोर काहीच नव्हते, फक्त रिकामे डोंगर आणि पूर्ण अंधार होता. त्यामुळे काळजी नव्हती. सासरे बुवा म्हणाले, सुनबाई तू खूप सुंदर आहेस. सुनबाई मला तू खूप आवडतेस. तू माझी लाडकी सुनबाई आहेस. मी म्हणाली, अरे अजून काही. सासरे बुवांना आता स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि त्यांनी लगेच मला पकडून खोलीत नेले. सासरे बुवा म्हणाले, सुनबाई तू एकदम अप्रतिम आहेस, लोण्यासारखी रसाळ आहेस. मी म्हणाली, ओके, मला आणखी काही सांगायचे नाही. लगेच त्याने मला बेडवर आडवे करून त्यांनी हळूच त्यांचा हात माझ्या हातावर ठेवला. ते माझ्या डोळ्यात पाहू लागले आणि माझ्या चेहऱ्याजवळ आले. सासरे हळूच आपला चेहरा पुढे केला. सासरे बुवा एकदम जवळ येऊन माझ्या हातांवर किस करत करत कपाळावर आला आणि मग माझ्या गालांवर किस करू लागला. नंतर तो त्याचा ओठ माझ्या ओठांवर ठेवले आणि खूप जोरजोराने मला किस करू लागला. माझी उत्तेजना आता परमोच्च बिंदूवर पोहोचली होती आणि मी पण तिला पूर्णपणे साथ देत होती. त्या क्षणी मी पूर्णपणे तिच्या प्रेमात बुडून गेली होती. सासरेबुवा म्हणाले, सुनबाई खरंच तुम्ही खूप सुंदर आहात. मी शरमेने लाजली आणि तिला मिठी मारली. तो मागचा पुढचा कोणताही विचार न करता लगेच त्यांच्या आत दडलेल्या सोन्याला वाट मोकळी करून दिली. या वयात सासऱ्यांचा सोन्या पाहून मी थक्क झाले होते. त्यांचा सोन्याला बघून मला समजले होते की आज माझी जमीन फाटणार आहे. मी जोरात मिठी मारून म्हणाली, चल लवकर, आता क्रिकेट खेळू. हो सुनबाई. मग त्यांनी चेन खोलून त्यांची बॅट काढली आणि मला हात लावायला सांगितले. मी बॅट पकडली आणि म्हणाली, आता क्रिकेट खेळायची खूप इच्छा होत आहे. बॅट घेऊन ग्राउंडवर या. सासरेबुवा लगेच आपली बॅट हातात घेऊन ग्राउंडमध्ये उतरायला. ग्राउंड मस्त हिरवगार होता. ग्राउंड थोडा ओलसर होता म्हणून गरम वाफ निघत होते. तो बॅट पकडून ग्राउंडला टेकला आणि पुरी ताकदीने जोरात हाणला आणि छक्का मारला. मी एकदम जोरात ओरडली, आ, आणि म्हणाली, सासरेबुवा जरा हळूहळू मारा. नाही सुनबाई, मला तुझ्यासोबत खेळायला खूप मजा येत आहे. आजपर्यंत मी असा ग्राउंड कधीच बघितला नव्हता. मला तुझ्यासोबत क्रिकेट खेळून खूप मजा येत आहे. मग सासरेबुवा कधी चौका मारायचा तर कधी छक्का मारायचा. मी म्हणाले, सासरेबुवा मी तुझ्यासारखा प्लेअर कधीही बघितला नव्हता. आपण अधूनमधून क्रिकेट खेळत जाऊ. सुनबाई नक्कीच खेळू. सासरेबुवा वेगवेगळ्या प्रकारे करत होते आणि मला आनंद देत होते. त्याचा सोन्या पण विहिरीतलं पाणी काढत होता आणि बघता बघता आम्ही दोघेही एका शेवटच्या टोक्यावर आलो आणि मग एका समोच्च बिंदूवर येऊन शांत झालो. श्वास रोखून धरल्यासारखी आमची अवस्था झाली होती. आमची घामाने अंघोळ झाली होती आणि मग हळूहळू आम्ही शांत झालो. तो पुन्हा एकदा मला प्रेमाने किस केले आणि आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत सामावून शांतपणे झोपलो. मी हलकेच हसत म्हणाले, काही हरकत नाही. खरं सांगू, जे झालं ते झालं. मलाही आवडलं. ते म्हणाले,
खरंच रात्री जवळपास 12 वाजले होते आणि आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. त्या रात्री जणू माझ्या खोलीत एक मोठं वादळ आलं होतं आणि आम्ही दोघे त्या वादळात वाहून गेलो होतो. त्यानंतर मला कधी झोप लागली हे कळालंच नाही.